सांगली जिल्ह्यातील देवळी हे छोटं पण सुंदर गाव. गावात हिरवळ, शेतं, ओढे आणि शांत वातावरण. गावकरी साधे, प्रामाणिक आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे. गावात कुणाचं लग्न असो, संकट असो, सगळे एकत्र येऊन हातभार लावायचे, अशा त्या देवळीचं वैशिष्ट्य. त्या गावात राहत होती समीक्षा पाटील. स्वभावाने शांत, मेहनती आणि संवेदनशील. तिचं आयुष्य खूप लहान वयात बदललं होतं. वडील एका अपघातात गेले तेव्हा ती फक्त 10 वर्षांची होती. आई सुमती पाटील हिने दोन्ही लेकरांना, समीक्षा आणि चुलत भाऊ नीरजला, स्वतःच्या पोटीच्या लेकरांसारखं वाढवलं. समीक्षा आणि नीरज लहानपणापासूनच एकत्र वाढले. दोघं एकत्र खेळायचे, शाळेत जायचे आणि एकमेकांच्या प्रत्येक क्षणात सहभागी असायचे. वर्षानुवर्ष नातं घट्ट होत गेलं. पण काळाने सगळं बदललं. नीरज कॉलेजला गेल्यावर चुकीच्या संगतीत गेला. त्याचे मित्र दारू पिणारे, भांडखोर आणि गावात वाईट नाव असणारे होते. सुरुवातीला तो फक्त त्यांच्या सोबत वेळ घालवायचा, पण हळूहळू त्याचं वागणं बदलत गेलं. रात्री उशिरा घरी येणं, आईशी उद्धटपणे बोलणं आणि पैशांसाठी खोटं सांगणं हे त्याचं रोजचं झालं. समीक्षा त्याला समजवायची, भाऊ, असं करू नकोस, आईला त्रास होतोय, आपल्या वडिलांचं नाव खराब होईल. पण नीरज आता कोणाचं ऐकायचा नाही. त्याने बहिणीवर राग धरायला सुरुवात केली. त्याला वाटायचं की ती त्याचं आयुष्य बिघडवत आहे, मित्रांपासून दूर ठेवते आहे. एक दिवस त्यांच्यामध्ये मोठा वाद झाला. समीक्षानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रागाच्या भरात नीरजनं आईसमोरच भिंतीवर हात आपटला आणि घरातून बाहेर पडला. आई सुमती घाबरली, पण समीक्षा शांत होती. आई, काळजी करू नकोस, तो आपला भाऊ आहे, उद्या सावरलेला येईल. पण त्या रात्रीपासून सगळं बदललं. काही दिवसांनी भाऊबीजेचा सण आला. सकाळपासून गावात गोडधोड बनत होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. समीक्षेनं सकाळी सारास केली होती. आरतीची थाळी, ओवाळणीचं सामान, फुलं, मिठाई सगळं तयार होतं. आई सुमती मात्र त्या दिवशी आपल्या बहिणीकडे गेली होती, कारण तिथं काही धार्मिक कार्यक्रम होता. म्हणून समीक्षा घरी एकटी होती. ती दिवसभर भावाची वाट पाहत होती. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला आणि तिनं दिवा लावला. आज तो आलाच पाहिजे, ती स्वतःशी म्हणाली. रात्र झाली, 10 वाजले तरी नीरज आला नव्हता. थोड्या वेळाने दारावर ठोका पडला. ती आनंदाने उठली, पण दार उघडल्यावर तिच्यासमोर उभा होता नीरज, पूर्ण नशेत. त्याच्या डोळ्यांत राग, चेहऱ्यावर विकृत भाव आणि वर्तन असं की जणू तो ओळखीचा नाही. समीक्षा घाबरली. तिने त्याला बसवायचा प्रयत्न केला, पाणी दिलं, पण नीरजने तिला रागाने दोष द्यायला सुरुवात केली. तूच सगळ्यांना सांगतेस की मी वाईट आहे, बरोबर ना? आता मी तुला दाखवतो काय असतं अपमानाचं फळ. समीक्षा घाबरली. तिने प्रतिकार केला, पळून जायचा प्रयत्न केला, पण आवाज ऐकून शेजारी आले, दार तोडलं आणि त्यांनी समीक्षेला वाचवलं. नीरजला ताब्यात घेतलं आणि लगेच पोलिसांना बोलवलं. त्या रात्री देवळी गावात कोणी झोपलं नाही. आई सुमती गावात पोहोचली आणि आपल्या लेकराचं रूप पाहून कोसळली. दुसऱ्या दिवशी गावभर एकच चर्चा होती, काय झालं देवळीला? लोक हादरले होते. नीरज एकेकाळी निरागस मुलगा होता, पण चुकीच्या संगतीने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. समीक्षा मात्र धैर्याने उभी राहिली. ती पोलिसांना पूर्ण सहकार्य करत राहिली आणि समाजात इतर महिलांसाठी आदर्श ठरली. ती म्हणाली, वाईट संगती माणसाला गुन्हेगार बनवते, पण योग्य संगती त्याला पुन्हा उभं करू शकते. नात्याचं पावित्र्य टिकवणं हाच खरी भक्ती आहे. त्या घटनेनंतर देवळी गावात युवक मंडळांनी ठरवलं की गावातील सर्व तरुणांसाठी सल्ला केंद्र सुरू करायचं. तेथे तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळू लागलं. नीरजची चूक सर्वांसाठी धरा बनली.